आपको भी अगर कपड़े धोने की वॉशिंग मशीन रिपेयर करवानी हो तो हमारे भाई प्रदीप पंजवानी जी का कॉन्टैक्ट नंबर है। आप उनको कॉल करके अपनी वॉशिंग मशीन रिपेयर करवा सकते हैं। आपका धन्यवाद। पोस्टर के गाड़ी गाड़ी पोस्टर पुढची गाडी इनोवामध्ये महाराष्ट्र सेनेचा विजय असो, मराठीला सम्राट रावसाहेब ठाकरे यांचा विजय असो। स्मार्ट मीटर रद्द साठी अरे स्मार्ट मीटर कोणासाठी? अदानी अंबानीसाठी। अरे स्मार्ट मीटर कोणासाठी? अदानी अंबानीसाठी। स्मार्ट सिटीची सक्ती सहन करणार नाही, करणार नाही, करणार नाही। स्मार्ट मीटरची सक्ती करणार नाही, करणार नाही, करणार नाही। स्मार्ट मीटरची सक्ती सहन करणार नाही, करणार नाही, करणार नाही। स्मार्ट मीटर जर लावायला येणार तर फोडून टाकणार, फोडून टाकणार, फोडून टाकणार, फोडून टाकणार। स्मार्ट मीटर जर लावायला येणार तर फोडून टाकणार, फोडून टाकणार, फोडून टाकणार। स्मार्ट मीटर जर लावायला येणार तर फोडून टाकणार, फोडून टाकणार। महावितरण काम कोणासाठी करतं? अदानीसाठी। स्मार्ट काय खाली बसतो तुमच्याही दर्जाप्रमाणे बसले काय आम्हाला अडचण नाही। आपण घरचे तुम्ही आमचे साहेब मला सांगा, तुम्ही एक मेसेज पाठवता की 48 तासात आम्ही मीटर बदलणार, व्हॉट्सअपला पाठवता, ईमेलला पाठवता, मेसेज करता, तुमची सर्व्हिस कशी आहे गो? मुळामध्ये तुम्ही आम्हाला जी सर्व्हिस प्रोव्हाइड करता, तुमची दिवसातून किती वेळा वीज पुरवठा खंडित होतो ज्याचं काही तुम्हाला हे आहे का? काय भरलं तर तुमचा माणूस देणार, लगेच मीटर काढली होतो। तुमच्याकडे जीआर आहे का स्मार्ट मीटर सक्तीचा? असं तर पेपर नका दाखवू, आम्हाला जीआर दाखवा। असेल तर फाडून टाका तो। आतमध्ये हो हो। येणारे जे कर्मचारी आहेत त्यांचं काय होणार? ते अदानीकडे काम करणार का सरकारी नोकर असणार? तुमच्याही नोकऱ्या धोक्यात आहे, तुमच्याही नोकऱ्या धोक्यात आहेत। म्हणजे मराठी माणसं जे महावितरणमध्ये 5-50-100 लोक काम करतात ते पण घरी जाणार ना, म्हणजे ते पण कॉन्ट्रॅक्टवर काम करणार उद्या। आम्हाला अदानी पाहिजे कशाला? आणि जबरदस्ती न विचारता मला सांगा, तुम्ही परवानगी शिवाय स्मार्ट मीटर लावू शकता का? हे दे कुठं रे पत्र उत्तर द्या की आहे का ते बरोबर तुमचं? स्मार्ट मीटर लगाए जाने के विरोध में महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेक ने सोमवार को उल्हासनगर कैंप 3 स्थित साईं बाबा मंदिर के समीप महावितरण कार्यालय पर जोरदार आंदोलन किया। इस दौरान बड़ी संख्या में मनसे पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे तथा महावितरण प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। यह आंदोलन मनसे के जिला अध्यक्ष बंडू देशमुख के नेतृत्व में आयोजित किया गया। प्रदर्शन को संबोधित करते हुए देशमुख ने आरोप लगाया कि महावितरण विभिन्न अतिरिक्त शुल्कों के माध्यम से उपभोक्ताओं पर आर्थिक बोझ बढ़ा रहा है। उन्होंने कहा कि स्मार्ट मीटर योजना भी आम नागरिकों पर अतिरिक्त भार डालने का एक प्रयास है। आंदोलनकारियों ने महावितरण द्वारा उपभोक्ताओं को भेजे जा रहे उन संदेशों का भी विरोध किया जिनमें 48 घंटे के भीतर स्मार्ट मीटर लगाए जाने की जानकारी दी जा रही है। मनसे का कहना है कि उपभोक्ताओं की सहमति के बिना स्मार्ट मीटर लगाने का प्रयास किसी भी कीमत पर स्वीकार नहीं किया जाएगा। बंडू देशमुख ने महावितरण अधिकारियों को चेतावनी देते हुए कहा कि यदि उपभोक्ताओं की इच्छा के विरुद्ध मीटर बदलने के लिए कर्मचारियों को भेजा गया तो मनसे इसका कड़ा विरोध करेगी और आंदोलन को और तीव्र किया जाएगा। उन्होंने कहा कि पार्टी इस मुद्दे को लेकर न्यायालय का दरवाजा भी खटखटाएगी तथा जल्द ही याचिका दायर की जाएगी। आंदोलन के पश्चात मनसे पदाधिकारियों ने अपनी मांगों का ज्ञापन महावितरण अधिकारियों को सौंपते हुए स्मार्ट मीटर लगाने की प्रक्रिया तत्काल रोकने की मांग की। प्रदर्शन के दौरान कुछ समय के लिए महावितरण कार्यालय परिसर में तनावपूर्ण माहौल बना रहा। हालांकि पुलिस की मौजूदगी के कारण स्थिति पूरी तरह नियंत्रण में रही। मनसे ने चेतावनी दी है कि यदि उनकी मांगों पर शीघ्र निर्णय नहीं लिया गया तो आंदोलन को और व्यापक रूप दिया जाएगा। शहरात बघितलं दिवसातून 10 ते 15 वेळा लाईट जाते।
लाईट तर जातेच जाते, पण महावितरणची कुठलीही सेवा ही सुरळीत नाहीये. ग्राहकाला कुठली जी सेवा पुरवली गेली पाहिजे त्या पद्धतीने ती पुरवली जात नाहीये. असं असताना 48 तासापूर्वी महावितरण ग्राहकाला व्हॉट्सअप, ईमेल आणि टेक्स्ट मेसेजवरती एक मेसेज पाठवतं की तुमचं मीटर आम्ही 48 तासात बदलून तिथे स्मार्ट मीटर बसवणार. मुख्यमंत्री सांगतात की स्मार्ट मीटर बसवणं कंपल्सरी नाहीये. एकीकडे महावितरण सांगतं की 48 तासात मीटर बदलणार. नेमकं प्रशासन खरं बोलतोय की प्रशासन खरं बोलतोय ते कळायला मार्ग नाहीये. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ग्राहकांची लूट केली जाते ती लूट अजून प्रशासनाच्या लक्षात आलेली नाहीये. आज जर आम्ही वीज बिल भरतो, मला जर मी 1000 रुपये लाईट बिलचा वापर केला तर 1000 रुपये एक्सेस चार्जेस मला भरावं लागतात. तुम्ही जर इथे बघितलं स्थिर आकार याच्यामध्ये 550 रुपये. त्याच्यानंतर मी जो वीज वापरली ती फक्त 950 रुपयाची वीज वापर माझा झालेला आहे. त्याच्यानंतर यांचा वहन आकार 164 रुपये, इंधन समायोजन आकार 37 रुपये आणि वीज शुल्क 16% जवळपास 350 रुपये. असे या छुप्या मार्गाने MSCB जवळपास जर 1000 रुपये बिल असेल तर त्या ग्राहकाला 2000 रुपये बिल जातं. वेगवेगळ्या मार्गाने लूट केली जाते. त्याच्यानंतर एवढे पैसे घेतल्यानंतर MSCB परत आम्हाला एक बिल पाठवतं की अतिरिक्त सुरक्षा ठेव. अतिरिक्त सुरक्षा ठेवचं काय असतं की ही सुरक्षा ठेव म्हणजे तुमचं डिपॉझिट आहे. जर मी वर्षातनं 2000 रुपये डिपॉझिट भरतो आणि माझं लाईट बिल जर रेग्युलर आहे तर हे पैसे माझे महावितरणकडे जमा असले पाहिजे, त्याच्यावर त्यांनी मला व्याज दिलं पाहिजे. परंतु ही जी रक्कम आहे माझ्याकडनं घेतल्यानंतर ही रक्कम बिलामध्ये कुठेही दिसत नाही. म्हणजे ही रक्कम सुद्धा माझी चोरी होते. यात महावितरण चोरी करते. वेगवेगळ्या मार्गांनी ग्राहकांना लुटण्याचं काम महावितरण करत असताना सुद्धा महावितरण तोट्यात आहे असं दाखवून अदानी जो आमच्या सरकारचा जावई आहे त्याचे जे स्मार्ट मीटर आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये जोर जबरदस्तीने लावण्यात येत आहेत. आज आम्ही त्यांना सक्त सांगितलं आत्तापासून जर कुणी स्मार्ट मीटर लावायला आला आणि त्याला जर आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, त्याला माणसे जबाबदार नसणार आहे. त्यामुळे हे स्मार्ट मीटर लावायचं बंद करा, अदानीची गुलामगिरी करायचं बंद करा आणि जे काय असेल ग्राहकांना रेग्युलर तुम्ही बिल द्या. हे बघा, आम्ही गुन्हे दाखवायला मनसे गुन्हे व्हायला कधीच घाबरत नाही. इथे जेवढे पदाधिकारी उभे त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल आहे. आमच्यावर गुन्हे काही चोरी, दरोडा किंवा कुठल्या मर्डर बिडरचे नाही आहेत. आम्ही लोकांसाठी काम करतो. जेव्हा लोकांवरती अन्याय होतो तेव्हा आम्ही कायदा हातात घेतो. त्यामुळे आमचे काही असे गुन्हे आहेत आणि अशा गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही. 1 नाही 10 गुन्हे दाखल करावेत, आम्हाला त्यांनी काही फरक पडणार नाहीये. स्मार्ट मीटर आणि स्मार्ट प्रीपेड मीटर, हो, गोलगोल फिरवतोय प्रशासन. स्मार्ट मीटर म्हणजे प्रीपेड मीटर आहे. आज मला सांगा, एखादा हातमजूर रोज 300 रुपये 500 रुपये नाक्यावरती कमवतो, त्याच्यानंतर तो घरी येतो, आता त्याचा उदरनिर्वाह असतो. आज जर MSCB काय करते, 8-10 दिवस देते, 10-12 रुपये दंड घेते, परंतु 10 दिवस त्याची लाईट चालू असते. इथे स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर लावल्यानंतर रात्री 12 वाजता डॉट लाईट बंद होणार. मग त्या परिवाराने किंवा त्या घरात असलेल्या रुग्णांनी का अंधारात राहायचं का? म्हणजे हे लोकांना मारायला निघालेत का अदानीसाठी? आपल्या या इशाऱ्यानंतरही जर मीटर लावणं सुरूच राहिलं तर पुढचं पाऊल कळेल तुम्हाला. लावतं द्या मीटर. मीटर लागल्यानंतर आम्ही दाखवू काय करायचं ते. सरकार आणि महावितरणची मिलीभगत वाटते का? 100% सरकार अदानीसाठी काम करते आणि प्रशासन हे सरकारसाठी काम करते. फक्त तू तेरी बी चूप मेरी बी चूप, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, मरणार आहे तो ग्राहक. शेवटी काय अन्याय हा ग्राहकावरतीच होतोय, लुटल्या ग्राहक जातोय. यांचं तर सगळं व्यवस्थित चाललंय. पण मी या अधिकाऱ्यांना सांगितलं, आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहात त्या खुर्चीवर येणाऱ्या काळामध्ये जे भविष्यात अधिकारी असतील ते अधिकारी नसतील तर ते अदानी अंबानीची माणसं असतील. तेव्हा तुम्ही काय करणार? सरकारी नोकरी विसरून जायला लागेल. आज जर तुम्ही बघितलं तर जवळपास 90% खाजगीकरण झालंय. तुमच्या खुर्चीवर पण कदा येणार आहे. त्यांना मी विचारलं, तुम्ही ग्राहक म्हणून विचार करा, हे चार्जेस तुम्हाला परवडतात का? तर ते न परवडण्यासारखेच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याही भावना त्याच आहे, पण त्यांच्या हातात काही नाही, त्यांचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळे तेही मजबूर आहेत. 100% आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करण्याचा प्रयत्न करू, सगळे एव्हिडन्स जमा करू. आम्ही त्यांना एक पत्र दिलंय. त्या पत्रामध्ये कोर्टाने निर्णय दिलाय की कुठल्याही ग्राहकाला तुम्ही प्रीपेड मीटर लावताना जबरदस्ती करू शकत नाही. मुळामध्ये हे लोक कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करतायत. यांच्यावर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट दाखल झाला पाहिजे. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।